धारदार चाकूने वार करून गंभीर दुखापतीच्या गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी जेरबंद. गुन्हे शाखा युनिट 2ची कामगिरी. माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त, माननीय श्री किरणकुमार चौहान पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा, माननीय श्री संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे नाशिक शहर यांनी शहरातील पाहिजे फरार आरोपितांचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. दिनांक 1/4/2026 रोजी फिर्यादी व त्यांचे 4 भाऊ हे त्यांच्या मालकीचा गाडा भाडे तत्वावर देण्यासाठी एकत्र जमले असता तेथे जमीरोद्दीन शेख व त्याचे साथीदार यांनी एकत्र येऊन फिर्यादीची बहीण व पती याच्या विरोधात तिचे घरगुती वादाच्या कारणावरून इंदिरानगर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 90/2026 भारतीय न्याय संहिता कलम 118(1) 352 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. सदरचा गुन्हा दाखल का केला या कारणावरून कुरापत काढून फिर्यादी व त्यांचे भावांना वाईट साईट शिवीगाळ व हाताचापटीने मारहाण करून संशयित जमीरोद्दीन शेख याने त्याच्याकडील धारदार चाकूने फिर्यादी व त्यांच्या 4 भावांवर वार करून गंभीर दुखापत केली होती. त्यावरून फिर्यादी यांनी जमीरोद्दीन शेख व त्याचे साथीदार यांच्या विरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 161/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 118, 115, 352, 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी जमीरोद्दीन शेख याचा गुन्हे शाखा युनिट 2 कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे शोध घेत असताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोहर शिंदे व पोलीस हवालदार नांदुर्डीकर गवडी अशांना गोपनीय माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी जमीरोद्दीन शेख हा मनपा शाळा सिन्नरफाटा पोलीस चौकीजवळ नाशिक रोड या ठिकाणी आल्याची माहिती मिळाली. सदरची बातमी गुन्हे शाखा युनिट 2चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांनी दिली असता त्यांनी गुन्हे शाखा युनिट 2 कडील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोहर शिंदे, पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवडी, पोलीस हवालदार महेश खांडबहाले अशांनी पुढील कारवाई करण्याबाबत आदेशित केले. यावरून नमूद पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे मनपा शाळा सिन्नरफाटा पोलीस चौकी नाशिक रोड या ठिकाणी सापळा लावून जमीरोद्दीन शेख याचा शोध घेतला असता तो मिळून आल्याने त्यास पकडून त्याचे नाव गाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव जमीरोद्दीन मुझफ्फरोद्दीन शेख वय 40 वर्ष राहणार मनपा शाळेचे समोर सिन्नरफाटा नाशिक रोड असे सांगितले. त्यास वरील गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास पुढील कारवाई कामी मुंबई नाका पोलीस ठाणे यांच्या ताब्यात वैद्यकीय तपासणी करून सुस्थितीत देण्यात आले. सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त, माननीय श्री किरणकुमार चौहान पोलीस उपायुक्त गुन्हे, माननीय श्री संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. समाधान हिरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोहर शिंदे, पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवडी, प्रकाश महाजन, पोलीस अंमलदार महेश खांडबहाले, प्रवीण वानखेडे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.